आज आपण पाहणार आहोत चिकटची आणि चौकोनची. आज आम्ही आयत बनवलो आहे. या विद्यार्थ्यांनी जाड पुट्ट्यांचे समान आकाराचे 10 ते 15 आयत कापून आणलेले आहेत. कापलेले आयत ते आता ह्या बेंचवर समोर ठेवणार आहेत. तन्या, तू त्या ठिकाणी तू आणलेले आयत ठेव. संजना, तू ठेव. त्यानंतर आली नंतर रेवाप्पा नंतर प्रज्वल. छान. तयार झालेली आकृती इष्टिका चिकटची आहे. चैतना, तुला माझा पहिला प्रश्न आहे. तयार झालेल्या इष्टिका चितीला एकूण किती शिरोबिंदू आहेत? 8. दाखव बरं. 1 2 3 4 5 6 7 यस. रेवाप्पा, या इष्टिका चितीला एकूण किती आयताकृती पृष्ठे आहेत? 6. कोणकोणते? 1 2 3 4 5 6. अगदी बरोबर. छान. तुझ्या हातात असणाऱ्या इष्टिका चितीला एकूण किती कडा आहेत? 12. कोणकोणत्या? दाखव बरं. 1 हां 2 हां 3 हां 4 5 6 7 8 9 10 11 12. अगदी बरोबर. छान. टाळ्या वाजवायच्यासाठी. आज आपण पाहणार आहोत वृत्तचिठ्ठी दंडगोल. जाड पुठ्ठ्यांची समान त्रिज्यांची 10 ते 15 वर्तुळे या विद्यार्थिनी कापून आणलेली आहेत आणि ही कापलेली वर्तुळे एकमेकावर ठेवायची आहेत. सर्वप्रथम तर आम्ही तमन्नाला सांगतो की तिने या पुढे टेबलवरती ठेवायचं आहे. ठेवा. यस. त्यानंतर आलिया. यस, व्हेरी गुड. तू थोडं वेगळं ठेव वाटलंस तर. यस. तयार झालेले त्रिमितीय आकृतीचे नाव आहे वृत्तचिठ्ठी दंडगोल. या दंडगोलाला एकूण किती वर्तुळाकृती आहेत? छान. असलेल्या दंडगोलाला एकूण किती वक्रपृष्ठे आहेत? 1. छान. आलिया, तुझ्या हातात असलेल्या दंडगोलाला एकूण किती वर्तुळाकार कडा आहेत? छान. क्लॅप्स करा यांच्यासाठी.